स्वराजचं रक्षाबंधन आहे ना पहिलं आपलं, तरी आता नेहमीच आता बरंच वेळ झालं म्हणून आता बरेच जण कमेंट करतील स्वराजला म्हणजे राखी बांधायला पुढच्या वर्षी बहीण येईल. हो घेऊन ये, त्याला काही प्रॉब्लेम नाही, शेवटी तो संस्कारच आहे. चल नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. आणि सर्वांना आज राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आहे रक्षाबंधन आहे ना. आपला स्वराज काय झालं, स्वराज इकडं आज झोपलेला नाही. स्वराज नाही सकाळी झोपलेला राहते. आणि आज रक्षाबंधन निमित्त चालू आहे किंवा नेमके काय आहे काय नाही. तर इकडं पहिली गोष्ट आईचं चालू होतं की जायचं रक्षाबंधनला, पण आईचं कॅन्सल झालेलं आहे. कारण आईचं म्हणणं होतं की पुढच्या हप्त्यात जाईन मी आता. हां म्हणजे नंतर जाता येते. आणि मोबाईल लागला की नुसतं काय चाय घेते, चाय घेतल्याने आपण कसं करतो एका साईडला काहीतरी या कानाला ऐकल्याने तसं आहे तिकडं. आणि मोबाईलमध्ये यासाठी एकदम खुश होते, आनंद होते एकदम. त्याला मोबाईल चालू केला की नमस्कार म्हटलं की एकदम त्याला वेगळं वाटते, लगेच स्टार्ट होऊन जाते बोलायला ऐकायला. म्हणून बऱ्याच वेळा स्टार्ट करत असतो मी त्याचं. आणि इकडे बघा राधिकाचं काय चालू आहे, काय करत आहे. रक्षाबंधन आहे ना, म्हटलं जाऊन आता कसं आहे आईचं असाल तसं राधिकाचं पण चालू आहे की बा यावर्षी रक्षाबंधनचं कसं. हो ना, मला जमतच नाही तिकडे बांधायला, तिकडे सुतूक पडलं. कारण खरंच सांगायचं तर रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी कोण घेऊन येते बरं असं म्हटलं चालते. राधिकाला डायरेक्ट इकडे आणलेल्या सासरी वास्तव पाहता माहेरी जात असतात बराच वेळा. आणि कालच जे आहे एक दिवस आधीच राधिका पण आलेली आहे. वास्तव पाहता आता कसं असते माहितीये का, आणलं नसतं मी थांबली असते हो, पण नाही का त्यांना सुतूक पडलेलं आहे. मग त्यामुळे म्हटलं की राहू द्या, मग आपल्याला राखी बांधायला जमत नाही, मग एखाद्या दिवशी भाऊ येईल बांधून. आणि ते एक कारण असतं वास्तव पाहता. मग जर राधिकानं समजा तिकडे असते माहेरी तर मी पण गेलो असतो ताईच्या घरी. पण आज आता तसंच ठरलं की बाबा म्हटलं जाऊ द्या आता मुक्काम राहिल्यापेक्षा. लगेच पण कसं आहे सुरूला बरोबर नाही वाटत आहे, त्यामुळे म्हटलं खोकला सर्दी आहे त्याच्यामुळे त्याला नेता नाही येत आहे. त्याला नेता येत ना. आणि लहान आहे ते सध्या 1-1.5 वर्ष झाल्याच्या नंतर ठीक आहे, पुढच्या रक्षाबंधनच्या वेळेस आपण प्लॅन करू. या रक्षाबंधनला तर नाही सध्या. हां त्याच्यामुळंच. आणि सध्या बरंच चालू आहे, सगळं फोन झाले 1-2 किंवा कोणी जाणार कोणी जाणार. गावाकडून पण चालू होतं की कोण जाणार. पण फायनल म्हटलं जाऊ दे आपण एक दिवस काढू. नातं कशासाठी जोडलेलं मग, बहीण राखी बांधा रक्षा करते ना भावाची, मग पोळ्यापर्यंत मग असं नाही. ठीक आहे म्हणा तसं आहे पण बहीण भावाचं वेगळंच असते त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता झालं काय हरकत नाही. आणि तसं वास्तव पाहत आपण चालू होतं की बा स्वराजचं पण पहिलंच रक्षाबंधन आहे. पहिलं रक्षाबंधनला त्याला पण तपोनला घेऊन जायचं होतं. हो ना, स्वराजचं रक्षाबंधन आहे ना पहिलं आपलं, तरी आता नेहमीच आता बरंच वेळ झालं म्हणून आता बरेच जण कमेंट करतील स्वराजला म्हणजे राखी बांधायला पुढच्या वर्षी बहीण येईल का. पाहू ना काका एवढा लवकर कशी. हा तेच आहे विषय. सध्या तुम्हाला तरी समजणार नाही येते. फायनली आहे इकडं 2 बहिणी आहे मस्त. आता राखी बांधणार जाऊ ना पण गाव एखाद्या दिवशी. एक मनू दीदी, अदिरा दीदी, आणखी पण आहेत. आणखी आता तसे आणखी 2-3 आहेत चुलत आहे समजा. एका चुलत मध्ये असतात तसंच. हां एकत्रच असते, बहीण असते. हो पुढच्या वाजवायचं सांगायला नुसत्या फुडफुड करते. आणि एक नवीन खासियत झालेली आहे, एक वेगवेगळे गुण करायला लागते तसं म्हणतो आपण. नवीन गुण करत आहे तो. तिकडे बघा आपण जर अशी पुंगी वगैरे वाजवली तर लगेच तो रिप्लाय देते तिकडून.
हा जवळ आणखी. मुलगी कशी वाजते आमची कमेंट मध्ये सांगा तुम्ही नक्की. आत्ताच इकडं जी आहे आलेल्या ताईच्या घरी, ताई पण आलेली इकडं व्हिडिओ मध्ये. नमस्कार. हा आणि स्वरा पण आहे आणि इकडं मामा पण आहेत. आता कसं आहे बऱ्याच दिवसानंतर आल्या मी इकडं. मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस मागचं रक्षाबंधनचं शूट आहेच तुम्हाला, म्हणजे 2 वर्ष झाली जवळपास. 2 वर्षानंतर पहिल्यांदा इकडे आलेलं आहे. आणि कसं आहे बरं आहे का? हो. सर्व दिसत आहे पण संस्कार कुठे आहे? संस्कार आत्याच्याकडे जायले ना. म्हणजे वेळ आहे तिथे जायला. भाऊची आणि संस्कार दोघं जायला तर राखी बांधायला. राखी बांधून येतील ते पण. आता निघाली म्हणताय. आणि हा स्वरा किती पारख दिसत आहे. कामलाही करते वाटते आहे ना. आहे ना काव्य जास्त करू. संस्कार आल्याच्या नंतर तुम्हाला दिसणारच आहे, कारण तो एकदम कुचीन आहे. तो आता शांत वाटत असेल. हा बंडे आजला तर नसलाच ना. मामाले करून आता येते येईलच म्हणा. आणखी आता तुम्हाला दाखवलं असतं की पाय मला म्हणजे आमचे मामा एवढा रे म्हणजे समजतं काही अरे वा. नाही आहे तसं भारी बोलायला मस्त आहे तो. नाही बोलावं तर भारी. चालतं. बाकी आता 10-15 मिनिटात येतच म्हणा. हां आणखी आता ते आहे. चल तुम्हाला छोटी दीदी पण पाहायला भेटली असती, पण ते पण आजीच्याकडे जायले. तिकडे जायला आता करून हा म्हणजे आता माळशेवाडी येते. ते व्हिडिओ नेहमी पाहतात. त्याचं म्हणणं आहे गौरी ताईचं, ताईच्या बहिणीचं म्हणजे जाऊचं किंवा व्हिडिओ वगैरे पाहतो. पण ते आज नाही आहे, नाही तर ते पण आले असते व्हिडिओमध्ये. दीदी पण आली असते आहे ना. असं आहे. परत सारं तयारी वगैरे चालू आहे. इकडं घर पण आहे आता किंवा थोडंसं आहे व्यवस्थित बऱ्यापैकी. किचन वगैरे चालू आहे स्वयंपाकाचं पाहुणचारचं जे आहे ते. कारण मला जवळपास 2 तास झाले. 10 वाजता निघालो आणि 1 वाजता जवळपास पोचलो मी. बराच उशीर झालेला आहे. उशीर झाला. गुड मॉर्निंग. हाय बघा तुम्ही पाहिलं असेल त्याची वाट पाहत होता आपण. तेच झालेलं इकडे संस्कार आलेला आहे आणि चालू झाले. तर कुठे गेलता तू? गावकडे गेलता ना. आताच आलेलं तो पण. तेच चालू इकडे तयारी. आणि हो तयारी वगैरे झालेली आहे राखी बांधण्यासाठी. राखी बांधून घ्यायची आहे. आणि पण आले तिकडं आताच आले तर सर्व फॅमिली कुटुंब एकत्र आले. आता तसं व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा पाहत आहे. मागच्या वेळेस 1 वेळेस आले होते, पण डायरेक्ट आता रक्षाबंधनच्या वेळेस इथं जे आहे मी आलो तो. भाऊजी पण आलेले आणि इकडं सर्वजण आहे फॅमिली. आणि मेन दीदी जी आहे छोटी ती गावाकडे जायला आहे, नाही ते पण दिसले असते. चला असं एकंदरीत फॅमिली. सर्व नवीन आहे, तुम्ही समजून घ्या. किती कुछ तिकडे काय चाललं चालत असते. माझ्या गावाला साडी ओके ठीक आहे. खोलून काय केलंय ना कुचिनपणा नेमके काही ना काही करत असते. काय आहे बॅगला पडली होती राहावी मामादी. मी नेमके तिकडे गेलो नाही 2 मिनिटं शेतामध्ये, तर इकडं लपून ठेवली बॅग आणि मुक्कामरासाठीच चालू आहे. पण सध्या आहे तुम्हाला माहीतच आहे काय घरी प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे थांबू नाही शकत. असं आहे. काय मग तुम्हीच सांगा या मित्रांनो याला काय नाव द्यायचं. आणि एक 2 वेळा व्हिडिओमध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की बा असं कसा संस्कार नाव ठेवलं तुम्ही त्याचं आणि असं कोण करतो. हा ठीक आहे, त्या स्वभावच आहे लहानपणापासून. शेवटी बॅग काढायला लागली ताईला. उशीर होत आहे तसं आहे. आता तिकडे वाट पाहून चालू आहे. पुन्हा लावून नाही म्हणतो तू.
मग काय म्हटलं आजच्या दिवस आहे बॅगला पुढच्या वर्षी येणार तेव्हा राहणार हा सुरुवातला घेऊन येईल ना तेव्हा घे हेल्मेट घे माझं कुठे चला निघायचं आहे बराच उशीर झाला तिकडे पण आता संध्याकाळपर्यंत पोहोचणं आहे व्हिडिओ पण आजचं तुम्हाला आजच पाहायला भेटत आहे ना पाचला तो पण व्हिडिओ हा म्हणणं सरा व्हिडिओ पाहत असते का पूर्ण चला असं आहे तुम्ही खूप वेळा पाहिला असेल स्वराला जे आहे व्हिडिओमध्ये आपल्या शॉर्ट व्हिडिओ घेतले थोडासा प्रॉब्लेम आहे इकडं दिवसभरात लाईनचाच जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ घेता नाही आला शॉर्ट व्हिडिओ पण जास्त घ्यायचे होते आपल्याला आहे ना तर बघू कारण इकडं सध्या काहीतरी शेतामध्ये ताण चालू आहे म्हणजे मोटर चालू आहेत ना त्याच्यामुळे इकडं गावातलं लाईन लोड येत आहे आणि लाईन चालू हो घेऊन ये याला काही प्रॉब्लेम नाही शेवटी तो संस्कारच आहे चल बाय तू चालतं माझ्यासोबत चल चल मग कर तयार फटकन चल लवकर तयार कर तू पण चल हा तुम्ही पाहिलं असेल आता पावडरच्या विषय समजा तुम्ही इकडेच मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं पूर्ण चेहऱ्याला पावडर लावली होती त्यानं तपन आलं तेव्हा कसं आता भूत तयार झालं ना पूर्ण आता बा तयार कसं चालू मग एकदम पूर्ण लावलं तर तू सोबत येत आहे ना नेमक्याच घरी आलेला आहे आणि बघा इकडे बराच उशीर झाला आपलं का रे बाळा तुला नमस्कार हो का चाल 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 ये लवकर दळत असते असं संध्याकाळचा टाइम झाला की बस आहे आता शांत झाला आहे ना काय झालं तुला दिवसभर कुठे होता तू आज दिसलेच आहे पप्पा हो का 6 तास प्रवास झाला कशाला म्हणतात 3 तास कंटिन्यू सकाळी जाताना 3 तास येताना मग तुम्हाला म्हटलं की बसनं जा मग तुम्ही नाही म्हटलं बसनं मग वापस नसतं येणं झालं ना बसनं 4 ते 5 तास गेले असते हां 3-4 तास तिथं थांबलो दुपारचा टाइम पूर्ण तिकडून बस नाही लागत त्याला नाही लागत वेळेवर आहे नाही आहे रक्षाबंधन आहे आज सकाळीच बांधली असेल ना राखी कारण एकच्या समोर चालत नव्हतं ना तोच टाइम आहे असं काहीच नव्हतं आणि ग्रहण आपल्या भारतात नव्हतं त्याच्यामुळे चालत होतं बाहेर जर की बाहेरच्या देशात आहे ना आपल्या देशात नव्हतं आपल्याकडे नाही. म्हणून एवढं काही नियम नव्हते पाळायचे पौर्णिमा आहे पुन्हा चंद्रग्रहणला काही नसते एवढं साहजिकच आहे कसं वाट पाहत असते रक्षाबंधन असते हो ते असतं ना बहिणीला आशा आहेत जात मध्ये 8 भाऊ 8 भावात एक बहीण मग त्यातला एक बी नाही आला 8 भावातून एकच एका बहीण आहे मग तुम्ही आम्हाला ननद बी एकच आहे असं आहे तसं आहे म्हणा साहजिक आता पहिले आपण सांगितलंच होतं ऑलरेडी कोण जाणार कोण नाही जाणार काही माहिती नव्हतं पण वेळच ठरलं त्याच्याच पण वेळच गेलो आपण आणि एरी आजचा दिवस आहेच म्हटलं रक्षाबंधन चालते पण चाललं काही हरकत नाही म्हणजे ओके जाऊन वगैरे आलो चला आता फायनली हा व्हिडिओ पण खूप मोठा होत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय